पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील कुमारी दिव्या हनुमंत कारखिले हिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने राळेगण थेरपाळसह पारनेर तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे। दिव्याच्या मारेकरांना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे, दिव्याला न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी अळकुटी येथील श्री साईनाथ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मूकमोर्चा काढला। या प्रसंगी श्री साईनाथ हायस्कूलचे प्राचार्य जाधव सर, माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर भास्करराव शिरोळे, अळकुटी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पावडे गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी अळकुटी गावचे सरपंच श्री बाबाजी भंडारी, ग्रामपंचायत सदस्य महेश शिरोळे, नवनाथ धोंडीबा शिरोळे, सचिन साखला यांसह ग्रामस्थांनी मूकमोर्चामध्ये सहभाग घेतला होता। दिव्या हनुमंत कारखिले हिला भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे पारनेरचे ब्युरो चीफ उत्तम घोलप यांनी। पाहूयात। जर कुणा मुलीला त्रास देत असतील तर कृपया त्यांनी माझ्यासारख्या व्यक्तीकडे किंवा प्रिन्सिपलकडे संपर्क साधला, कारण काही गोष्टी आपण जर लपवून ठेवल्या त्याचं मोठं स्वरूप धारण होतं। आणि म्हणून कमीत कमी आईवडील आपल्या जवळची व्यक्ती जागरूक असेल त्यांना आपण ही गोष्ट सांगितली पाहिजे, कारण ह्या घटना समाजामध्ये आता रोज महिन्याला आपण ही घटना ऐकत असतो। कमीत कमी आपण त्यापासून दूर करू, सर्वांनी काळजी घ्यावी। शिक्षकांनी देखील मुलांना प्रेमाने जे काही असेल ते समजून सांगावं, विद्यार्थ्यांनी देखील जे काही अडचण असेल ते आपल्या शिक्षकांना सांगितली पाहिजे, परंतु कुठल्याही प्रकारचा अत्याचार कोणाची छेडछाड सहन करू नका, त्याच्यामुळे परिणाम पुढे वाढत जातात। आणि शक्यतो माझ्या मुलीला पुन्हा एकदा विनंती आहे की जाताना येताना किंवा घरी असताना शक्यतो मुलीने ग्रुपने जाण्याची खूप चांगली गोष्ट आहे, कारण एकटी असतानाच हा प्रसंग येऊ शकतो, म्हणून तुम्ही थोडेसे ट्विट बघल्या पाहिजे। आलेल्या प्रसंगाला सामोरं जात असताना आपण भक्कमपणे साथ सर्वांना दिली पाहिजे। सर्व मुलींना माझी विनंती आहे की स्वतःची काळजी घ्या, त्याप्रमाणेच आपल्या बाकीचा हा प्रसंग आहे तो येणार नाही। पुन्हा एकदा सर्वांना विनंती करेन की आपण 10 मिनिटांमध्ये संपूर्ण सर्वांनी शून्य पॉइंट टाइप करून सक्सेस करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा।